शिवाजी महाराज की जय भवानी। हर 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 हर। आजच्या जाहीर आभार मेळाव्याला उपस्थित शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई, पालकमंत्री उदय सामंत, आपले दुसरे मंत्री योगेश कदम, किरण भैया सामंत, निलेश राणे, राजन साळवी, रवींद्र पाठक, सदानंद चव्हाण, सुभाष बने, शशिकांत चव्हाण, शिल्पाताई सुर्वे, राजेंद्र महाडिक, विलास चाळके, बाळशेठ जाधव, बंदरकर, महेश, सगळे सावंत, सर्व व्यासपीठावरील मान्यवर पण राहिला असेल तर ज्यांनी चिठ्ठी दिली त्याची चूक आहे। व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर अगदी नजर पोचत नाही तिथपर्यंत बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, आणि लाडक्या कोकणवासियांनो, खरं म्हणजे मी आपल्या चरणी नतमस्तक व्हायला आलोय, आपले आभार मानायला आलोय। कारण जेव्हा मी प्रचार सभांना आलो त्यावेळेस म्हटलं होतं, तुम्ही या शिलेदारांना विजयी करा, विजयाचा गुलाल, आणि तुमचे आभार मानायला हा एकनाथ शिंदे पुन्हा येईल। आणि म्हणून मी या ठिकाणी आपले आभार मानायला आलोय। कारण एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो, तुम्हाला शब्द दिला आणि शब्द पाळायला आलो। एक म्हणतात कि एक बार मैंने जब कमिटमेंट की तो फिर खुद की भी नहीं सुनता, असा हा तुमचा एकनाथ शिंदे आहे, दिलेला शब्द पाळणारा। आणि म्हणून हा विजय बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करायला मी आलोय। आज खऱ्या अर्थाने आज अनेक लोकांचे प्रवेश झाले, त्यांचाही मी मनापासून स्वागत करतो, त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो। आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुमचं प्रेम म्हणजे बाळासाहेबांनी कोकणावर प्रेम केलं आणि तुम्ही देखील शिवसेनेवर, बाळासाहेबांवर, धनुष्यबाणावर भरभरून प्रेम या निवडणुकीमध्ये केलं, आशीर्वाद दिले। आणि म्हणून मगाशी रामदासभाई म्हणाले की या शिवसेनेच्या विजयामध्ये, या घोडदौडीमध्ये कोकणी माणसाचा, कोकणाचा मोठा सिंहाचा वाटा आहे। मी तुम्हाला धन्यवाद यासाठी देतो की आपण 9 जागा लढवल्या आणि 8 जागा जिंकल्या, आणि महायुतीने 15 जागा लढल्या, 14 जागा जिंकल्या। म्हणजे आता स्ट्राईक रेट किती झाला उदयजी? 95%। आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं होतं, जेव्हा माझं पहिलं भाषण सभागृहात झालं, काही लोक म्हणाले, त्याचा समाचार रामदासभाईंनी घेतलाय की एकही आमदार निवडून येऊ देणार नाही। पण या एकनाथ शिंदेने सभागृहात सांगितलं होतं, एकही आमदार पडू देणार नाही, आणि देवेंद्रजी आणि हा एकनाथ शिंदे मिळून 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आणणार। आणि खरं या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 232 आमदार निवडून, एक लँडस्लाइड मॅन्डेट, एक अद्भुत यश, दैदिप्यमान विजय या निवडणुकीमध्ये, विधानसभेमध्ये आपण दिला। मला अभिमान आहे
मला आनंद आहे, मला समाधान आहे की समोरच्या उभाटा लोकसभेमध्ये देखील आपण त्यांच्यापेक्षा 2 लाख मतं जास्त मिळवली. विधानसभेत 97 जागा ते लढले आणि केवळ 20 जागा आल्या. आणि तुमच्या शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांच्या शिवसेनेने, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिवसेनेने फक्त 80 जागा लढवल्या आणि एकही निवडून येऊ देणार नाही म्हणणाऱ्यांना 60 आमदार निवडून आपण आणले आणि या महाराष्ट्राने त्यांची बोलती बंद केली. 15 लाख मतं आपल्याला जास्त मिळाली भाई. 15 लाख मतं जास्त मिळाली. मग सांगा खरी शिवसेना कुणाची? बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कोण हे जनतेने ठरवलं. जनतेने शिक्कामोर्तब करून टाकलंय. काही लोक म्हणायचे निवडणूक आयोग भ्रष्टाचार, सुप्रीम कोर्ट चुकीचं, ईव्हीएम चुकीचा, ईव्हीएम घोटाळा झाला. अरे तुम्ही जिंकले की ईव्हीएम चांगला, तुम्ही जिंकले की ईव्हीएम चांगला, निवडणूक आयोग चांगला, हरले की ईव्हीएम घोटाळा. आता तर म्हणाले मतदार याद्यात खोळ झाले. परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या लाडक्या बहिणींनी हे भगवं वादळ इकडे आणले. तुम्हाला मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे. कारण तुम्ही शोधून निशाणी शोधून मतदान केलं. आणि माझ्या लाडक्या भावांनी केलं. पण यावेळेस माझ्या लाडक्या बहिणींनी आपापल्या घरात देखील सांगितलं की यावेळेस काही ऐकायचं नाही, महायुतीलाच निवडून द्यायचं, महायुती विजयी झाली पाहिजे. कारण महायुतीने जे 2.5 वर्षामध्ये निर्णय घेतले, या एकनाथ शिंदेने मगाशी सांगितलं, रामदासबाईने, उदय सामंत, योगेश कदम यांनी की कधी झोपतो, कधी उठतो, कधी जेवतो, कधी खातो काय माहित. परंतु मी आपल्याला सांगतो, या एकनाथ शिंदे 2.5 वर्षात पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पादाक्रांत केला. या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जागोजागी सगळ्या जिल्ह्यात तालुक्यात हा एकनाथ शिंदे पोहोचला. दिवस रात्र एक केला, रक्ताचं पाणी केलं आणि या महाराष्ट्राला, बंद पडलेल्या महाराष्ट्राला महाविकास आघाडीने हे सर्व महाराष्ट्रातले सगळे प्रकल्प बंद पाडले होते. सगळीकडे टेप दिला होता, स्पीड ब्रेकर टाकला होता. त्याला आम्ही उकडून फेकून दिलं आणि या महाराष्ट्रातल्या विकास प्रकल्पांना आम्ही चालना दिली आणि लोककल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या. माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केली, या योजना केली, लाडका भाऊ योजना केली, लाडका शेतकऱ्याला वीज बिला माफ केलं, सन्मान शेतकरी सन्मान योजना सुरू केली, ज्येष्ठांची योजना सुरू केली. एकीकडे रखडलेले बंद पडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले. या महाराष्ट्राला विकासाला चालना दिली, गती दिली. जेव्हा देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री होते त्यांनी काही योजना सुरू केल्या, पाणी योजना, दलित शिवार योजना, अनेक ज्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त, सर्वसामान्य माणसासाठी उपयुक्त होत्या, त्या महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर बंद पाडल्या. हा एकनाथ शिंदे आल्यानंतर त्या योजना पुन्हा सुरू केल्या आणि या महाराष्ट्राला गतिमानतेकडे, विकासाकडे नेण्याचं काम आम्ही केलं. मी, देवेंद्रजी आणि अजितदादा आम्ही या राज्यामध्ये टीम म्हणून काम केलं आणि या राज्याला पुढे नेण्याचं काम केलं. राज्य 2ऱ्या 3ऱ्या नंबरवर होतं महाविकास आघाडीमध्ये. गुजरात, कर्नाटक पुढे होतं, महाराष्ट्र 3ऱ्या नंबरला होतं. महायुतीचं सरकार आलं, हा तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा महाराष्ट्राला आपण नंबर 1 केलं.
या देशामध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आणला. आणि खऱ्या अर्थाने विकास काय असतो हे दाखवून दिलं. मी मुख्यमंत्री होतो, लोक सीएम होती, सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणायचे, पण मी म्हणायचो सगळ्यांना सीएम म्हणजे कॉमन मॅन, सीएम म्हणजे कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे, मी डीसीएम आहे. आता मी म्हणतो डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन, म्हणजे सर्वसामान्य माणसाला समर्पित भावनेने काम करणारा डीसीएम. काय पद येतात जातात पुन्हा येतात, पद वर खाली होतात, सत्ता येते जाते पुन्हा येते. बाळासाहेब म्हणायचे पण नाव एकदा गेलं की पुन्हा येत नाही. आणि म्हणून हा एकनाथ शिंदे, तुम्हाला मी एकच सांगतो की पद वर खाली होतात, परंतु या एकनाथ शिंदेला महाराष्ट्रामध्ये माझ्या लाडक्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही नवीन ओळख मिळाली. ही सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे, सगळ्या पदांपेक्षा याचा मान मोठा आहे, याचं मला समाधान आणि आनंद आहे. म्हणून यानंतर एक